हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. दुपारची वेळ झालेली आहे आणि आवरलं सगळं आणि आता चालले रानात. बापू येतात न्यायला फोन लावला होता. विहिरीतलं वरच्या पाणी निघत आले, मोटर बंद करायची आणि रानात जायचं. आता आवरलंय घरचं सगळं. बापू येस्तर करिस्तर बापूवर दारावर आहेत ना, आणि वरच्या हिरवी परत पाणी निघल्यावर मोटर पण बंद करायचं असते ना. घरी कोणीच नाही, पोरं पण सगळी शाळेत गेली. आता हे गेल्यात मुंबईला, पण आत्या तर मगाशी रानात गेल्यात, म्हणजे वाढव झालं. मग आता विहिरीचं पाणी निघतंय म्हणून थोड्या वेळ बसायचं आहे. मोटर बंद करून मग जायचं रानात. तुम्ही म्हणता रोजच काय, तर जोपर्यंत कुतमेर संपत नाही तोपर्यंत रोजच रानात जावं लागणार आहे. सगळं आवरलं आणि आज खूप थंडी वाजते, कारण का आभाळ पण आलेलं आहे आणि माझी पण तब्येत बरी नाही. पण आता कोथिंबीर उरकायची नाही काढायला, मोटर चालू आहे ना, त्याच्यामुळे बापू म्हणलं थोड्या वेळ तिथंच बस, मोटर बंद करून मग आपण एकदा गेलो म्हणजे मग संध्याकाळी 5 वाजस्तवर काय घरी यायचं नाही. पोरं शाळेत आल्यावर न्यायला येतात परत ना. सर्दी व्हायला लागली आणि थंडी खूप वाजते. जर्किन काढून ठेवलंय मी रानात जायचंय म्हणून. तुमच्या इकडे आभाळ आले का, पाऊस पडतोय का सांगा. आमच्या इकडे इतकं वार आले, सकाळी सगळं स्वच्छ झाडून काढलं होतं आणि इतकाच लिंबाचा पाला पडलाय. कुवर झाडाव तरी आता रानात जायचंय का झाडून काढा. सकाळी एकदा काढलं होतं सगळं झाडून. खूप थंडी सुटली आहे, थंडीची थंडी वाजते या, आणि वरून आभाळ पण आले. वातावरण बिघडलं की तब्येत बिघडतेच, असं होते. दुपारची वेळ होत आली, जेवण केलं, मेथीची भाजी ही खाल्ली मस्तपैकी, आणि म्हणलं आता रानात जायची वेळच झाली, कारण का परत संध्याकाळची वेळ 5 लगेच वाजतात आणि कोथिंबीर काय उडकत नाही काढाय. जवळजवळ 500-600 कोथिंबीर काढायची म्हणल्यानंतर न किती उरकली तरी उरकत नाही. काल पण काढली होती 500च बरोबर. तुम्हाला तर माहिती आहे, कालचा पण व्हिडिओ बघितला. वातावरण मस्त झाले पण थंडी खूप वाजते. काल हितलं सगळं काल मी भिजवून काढलं होतं. आता वरचं राहिलं. बाप्पा आज हरभरा भिजवतात, हरभऱ्यात मेथी टाकली ना ती भिजवतात. मला म्हटलं मी आलोच न्यायला तुला, आवरतवर तुझं घरचं सगळं. म्हटलं बरं गुरांना खाया ही एकदा सगळं टाकून 5 वाजता विणकाळजी, परत कोण नाही ना टाकायला, म्हणून गुरांना खाया हे सगळं टाकून एकदाच ओके. कसला पावट्याचा वेल आलाय लय मस्त, आणि त्याला लय शेंगा लागले. ते अजून निबार झालेलं नाही. तर अश्विनी कुठे गेली काय जण, ती पण येते का काय बघायचंय. म्हणजे कोथिंबीर काढायला उरकन. इकडं पाणी पडतंय या, मोटर चालू आहे ना, ती इकडं बघत आलती. भिजतं ना तेवढंच. शेवग्याला शेंगा पण लागल्या, त्या कोंबड्या तर लयच लांब आल्या. त्या शेवगा तर सगळ्या आंब्याच्या झाडात यायला. गेल्या वेळच्या आंब्याच्या झाडाला आंबा आलत 10. तिकडं लावलेलं, इकडं हे काल सगळं भिजवले, त्यामुळे हे गार आहे सगळी झाडं वातावरणामुळं. शेवग्याला पण शेंगा आल्या, त्या पाणी पडतंय उली उली. फक्त इथलंच एक झाड राहतंय भिजायचं. ही एक झाड सुकायला लागले, ह्याच फक्त झाडाला पाणी मिळालं. ह्या झाडाला नळी सोडून पाणी लावावं लागलं, पाला वाळायला लागलाय परत. अशा प्रकारे हे झालेले. इथला सगळा चुका काय राहिलाच नाही, सगळा कोंबड्यांनी. कसला चुका होता तुम्ही ते बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, पण कोंबड्यांनी टुकरून सगळा अख्खा जळून गेला. चारी वापरून भाजी करीन म्हणलं तरी नाही राहिला चुका. आता असू द्या. तर बाय सगळ्यांना, शुभ दुपार. मोटर बंद करायला जायचंय मला.